पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। त्या घरावर कोण विघ्न आणतंय, हे सगळं कोण करतंय, हे सगळं माहित असून सुद्धा मी काहीच करू शकले नाही। काय बाई माणसं आहेत, पैसा अडकाय एवढे शिकले सवरलेले सगळं काही आहे, पण किती काळ्या मनाची लोक आहेत ही सगळेच असे नाही आहेत ग त्या घरात। बाकी माणसं खूप चांगली आहेत, फक्त त्या रुपाली बाई साहेब आहेत ना, त्या असं वागतात। अगं एवढ्या वर्षात कुणालाच कसं कळलं नाही? अगं आता मला कळलं ना, मी काही करू शकले का? नाही, मला हे वरदानच आता नकोसं वाटतंय आबा। सगळं माहित असून रुपाली बाई साहेब काय करणार आहेत, कसं करणार आहेत, अगदी सगळं माहित असून सुद्धा मी काहीच नाही करू शकले। नेत्रा, मी तर म्हणते तू काही करू शकली नाहीस ना, हे बरंच झालं। ही अशी लोक कधी काय करतील ना, काही सांगता येत नाही। नेत्रा, माझं या लोकांचा विचार करणं सोडून दे तू। काय बोलतेस तू? माझ्या डोक्यात दुसरा कुठला विचार येत सुद्धा नाहीये, कारण मी काही करू शकले नाही या विचारात माझं मन खातंय मला सतत। नेत्रा बाळा, तुला काय वाटतंय हे मी समजू शकतो, पण नको असा स्वतःला त्रास करून घेऊ। देवी आई मार्ग दाखवेल। आबा, अहो नका सांगू तिला असं। देवीला जर मार्ग दाखवायचा असता ना, तर तिला एवढ्या मोठ्या संकटात लोटलंच नसतं आधी। कळतंय मला बाळा, एक गोष्ट लक्षात घे, जेव्हा गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नसतात ना, तेव्हा त्या देवी आईच्या मनाप्रमाणे घडत असतात। हो, सगळं काही देवी आईवर सोडून दे। हं? ताई, नेत्रा गेली ना, मग आता काय टेन्शन आहे? यावेळेला पकडले गेलो असतो आपण बंटी, आता मला रिस्कच घ्यायची नाहीये। ठीक आहे, मग काय करायचं? आग लागलीच आहे, तेल ओतून भडका वाढवायचा। आता ज्या काही घटना घडल्या आहेत बंटी, त्या घटनांची साखळी तुटायच्या आत काहीतरी मोठं करायचं। मोठं करायचं म्हणजे? पुण्यात हल्ली दरोड्यांच्या संख्या खूप वाढल्या आहेत बंटी। हा, ऍक्च्युली त्याचा इथे काय संबंध? संबंध आहे, कारण राजाध्यक्षांच्या घरावर दरोडा पडणार आहे। या नेत्रासारख्या गरीब घरातल्या मुली असंच करतात बंटी, श्रीमंतांकडे काम करतात, त्यांच्या घराची टेहाळणी करतात आणि ते सगळं चोरांना जाऊन सांगतात आणि मग त्या घरावर दरोडा पडतो। असाच दरोडा राजाध्यक्षांच्या घरावर पडणार आहे। ताई, बरी आहेस ना तू? तू दरोडा घालणार राजाध्यक्षांच्या घरावर? अगं, यांची करोडोंची संपत्ती तुला स्वतःच्या नावावर करून घ्यायची ना ताई, विसरलीस का तू? आणि मला सांग, ते 8-10 लाख रुपये जे काय मिळणार दरोड्यात, ते घेऊन कुठे जाणार आहेस तू? तुला माहिती आहे ना बंटी, मी एका दगडात 2 पक्षी मारते। राजाध्यक्षांच्या घरावर दरोडा पडणारच आणि दरोडेखोर अद्वैतचा खून करणार। हा मस्त प्लॅन आहे। मग तयार राहा बंटी, पैसे मोजायला, दरोडा घालायला, कारण राजाध्यक्षांच्या घरावर दरोडा घालणारा आणि अद्वैतचा खून करणारा दरोडेखोर तू असणार आहेस। नेत्राला पैसे देत होतात तुम्ही, तू 24 तास तिच्या बरोबर असायचा, पण तरीही तू तिला ओळखलं नाहीस। पैशांपेक्षा माणसं महत्वाची होती तिच्यासाठी। मान्य आहे आधी की तिने चूक केली, मोठी चूक केली, पण तुला असं नाही वाटत का आधी की तिला एक संधी द्यायला हवी होती?
बॉडीगार्ड तू? कसं सापडेल औषध? आणि काय हे साहेब, एक दिवस तुमची बॉडीगार्ड तुमच्या बरोबर नव्हती तर केवढा पसारा करून ठेवला साहेब. आता या सगळ्यात कसं सापडेल औषध? काळजी नका करू, मी शोधून देते. ही गोळी घ्या आणि शांतपणे झोपा. डोकं दुखायचं थांबेल. बघताय काय, घ्या गोळी. परफेक्ट बंटी. ताई पण आता हे गरज आहे बंटी. हा, पोलीस केस होणार, संशय आपल्यावर यायला नकोय मला. आणि दरोडा सुद्धा खरा वाटायला हवा ना. प्रत्येकाच्या बेडरूम मध्ये जायचं, प्रत्येकाला बेशुद्ध करायचं, अगदी मला सुद्धा. मला जेव्हा शुद्ध येईल तेव्हा मला ही बातमी मिळायला पाहिजे की राजाध्यक्षांच्या घरावर दरोडा पडला, अद्वैत राजाध्यक्षाची निर्घृण हत्या करण्यात आली आणि त्यांच्या घरात कामाला असलेल्या नर्सवर या सगळ्या प्रकरणाचा संशय आहे. ते सगळं बरोबर आहे ताई, पण हे एवढं सगळं काही गडबडीत करण्याची खरंच गरज आहे का? गरज आहे पण हीच वेळ आहे. वेळ वाया घालवता उपयोग नाही आपल्याला. बाबांची तब्येत बरी नाहीये, ते हॉस्पिटलमध्ये आहेत, सगळ्यांचं लक्ष बाबांच्या तब्येतीकडे. इथे घरात कोणाचंही लक्ष नाहीये आणि हीच वेळ आहे बंटी. आत्ताच आपल्याला डाव साधायला हवा. पण मी अडकणार नाही ना या सगळ्यात. बंटी, मी बरी अडकू देईन तुला बंटी. तसं नाही ताई, पण म्हणजे मी एक लक्षात ठेव, काम झाल्या झाल्या निघायचं, गाडी पकडायची आणि मुंबईला जायचं. इथे जे काही करायचं ना ते मी बघेन. ठीक आहे, ती गन पण दे आता. ए, काम का सोडलंस ग? हा नाही म्हणजे एवढ्या सहजासहजी तू त्या महालातून बाहेर आली नसशील, हो ना? की तुझ्या काळ्या जिभेमुळे तू कोणाचा जीव घेतलायस? हे मे, नको ना असं बोलूस. नको बोलू ना, मग मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे ना. एवढं चांगलं काम का सोडलंस? या महिन्याचा पगार झाला असेल ना? चल, अर्धा पगार माझ्या हातात ठेव. अगं तुझ्याशी बोलतेय मी. अर्धा पगार मला दे. चल, आपलं ठरलं होतं ना, तू विसरलीस का? हे मे, असं न सांगता कुठे गेली होतीस ग उन्हाळ्याला? माझं काम होतं ग. काय काम होतं? आई, तू कटकट करू नकोस हा. मी तुला सांगितलं ना माझं काम होतं. आली मोठी काम करणारी. कधीतरी घरात पण हातभार लावत जा. ही भाजी चिरून दे मला. तुझी अवदसा आली आहे ना, तिला दे. हे मी थोबाड फोडी ना, मुकाटाने भाजी चिरून दे. घे. करत असते. मस्त ना आपला.
अद्वैत साहेब, अद्वैत साहेब, अद्वैत साहेब. काय गे, काय झालं? अगं मग अद्वैत साहेबांचं नाव का घेते? तुला त्यांची आठवण बिठवण आली की काय? अगं एक तुझ्याशी बोलतीये. ती डोळे वटारून बघितलेस तरी मी घाबरणार नाहीये तुला. मला काही बोललीस का? नाही नाही, मी स्वतःशीच बोलत होते. खीर बघणार ना टेस्ट करून? सॉरी, तू दारू पितेस ना? किती पॅक झाले ग? तुला काय करायचंय? सॉरी तुला वाटत असेल ना रेत्रा गेली, ही एकटी पडली असणार, आता सगळ्या ह्या चाव्या वगैरे ते सगळी जबाबदारी माझ्या हातात देणार. तुझा गैरसमज आहे, कळलं? गैरसमज दूर व्हायलाच हवा केतकी. सगळ्यांचे गैरसमज दूर करणार आहे मी. पण एक लक्षात ठेव, मी कधीही कुठलेही हिशोब शिल्लक ठेवत नाही. वेळ आली की चुकते करते, व्याजा सकट. वेळ आली की म्हणजे म्हणजे तुला काय वाटतं सगळं काही तुझ्या मनासारखं घडेल आता? पण मी तसं काहीच घडू देणार नाहीये. तुझ्यामुळे नेत्राला घर सोडावं लागलंय. माझ्यामुळे? ती तिच्या आगाऊपणामुळे गेली. बाबांचा जीव गेला असता तिच्यामुळे, कळते का तुला? बाबांच्या जीवाची एवढी काळजी? रुपाली, जीव घेणाऱ्यांच्या तोंडून जीव वाचवण्याची भाषा शोभत नाही, कळलं? केतकी, तुझ्या ह्या गोड गोड बोलण्याला ना खज्जक फसेल, मी नाही. कोण आहेस तू? खिसगंटीत सुद्धा नाहीयेस माझ्या. कळे? मी कोण आहे ना हे तुला कळेल. जास्त झाले तुला. झेपत नसेल तर पिऊ नकोस की. तू तुझं बघ ना, तू मला कशाला काय सांगतेस? तुझ्यामुळे नेत्राला घर सोडावं लागलंय. तू हे सगळं मुद्दाम करतेस ना? आवाज खाली. तू माझा आवाज दाबू शकत नाहीस. मी तुला असं काहीच करू देणार नाहीये, कळलं? अद्वैतच्या आधी हिचाच जीव घ्यायची इच्छा होतीये मला. पण शांत हो रुपाली, शांत हो. आता संयम सोडून चालणार नाही. कारण आजची रात्र महत्वाची आहे. आज अद्वैत मेला की उद्यापासून सगळे हिशोब चुकते करता येतील. आबा अद्वैत साहेबांना मारतील, त्यांना मारतील. मला संकेत आला होता. मला लगेच पुण्याला निघायला हवं, लगेच जायला हवं. पण कुठला संकेत होता? मला दिसलं की अद्वैत साहेब त्यांच्या खोलीत झोपलेत आणि
एवढं सगळं घडलं असताना तू तिथे जाणं म्हणजे आबा, देवी आईने मला संकेत का दिलाय? मी अद्वैत साहेबांचा जीव वाचवावा म्हणून ना मला जायला हवा. एवढ्या रात्री आबा, उशीर करून कसं चालेल? तो अद्वैत साहेबांना मारून टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. मला काहीतरी करायला हवं. मला मी निघते, मी लगेच निघते. मला खोपोली बायपास वरती बस मिळेल. थांब बाळा, थांब. मी काहीतरी व्यवस्था करतो. हा, त्या पाटलांच्या संदीपकडे रिक्षा आहे ना, मी बोलतो त्याच्याशी. तुम्ही लवकर बोला त्यांच्याशी. मी होते पुढे, मी चौकात भेटते. तुम्ही रिक्षा घेऊन देतेस या. कुठे निघालीस? आई, मी तुला सगळं नंतर सांगते. आई, नेत्रा, घराबाहेर पाय सुद्धा ठेवायचा नाहीयेस तू. आई तू काय बोलतेस? सगळं ऐकलंय. देवी आईने संकेत दिलाय ना, मग ती देवी आईच काय ते बघून घेईल. आबा, काय बोलते आई? तिला सांगा ना, मला जायचंय. शांत. मी बोलतो आईशी. सुनबाई, बाजाबा, तुम्ही आता मध्ये बोलू नका. इथे तुमची त्रिनयना देवी जरी आली ना, तरी मी नेत्राला बाहेर पडू देणार नाहीये. म्हणजे नाही. नेत्रा, आई ऐक ना माझं. मला आता जाऊ दे. मला लगेच निघायला हवं. आता मला नको थांबवूस. त्यांच्या जीवाला धोका आहे. तू समजून घ्यायचा प्रयत्न कर. तुला का कळत नाहीये? तुझ्या जीवाला धोका निर्माण होईल. काय करायचं आम्ही? तूच म्हणालीस ना, त्या अद्वैत साहेबांची सावत्राई कुठल्याही तराला जाऊ शकते. मग तिने तुझं काय केलं तर आम्ही काय करायचंय? नेत्रा, सुनबाई, शांत हो आणि जरा समजून घेण्याचा प्रयत्न कर ना ग. भाऊ, समजून घेतलं नसतं तर हिला पाठवलं असतं का त्यांच्यासोबत? प्रत्येक वेळी मी नको म्हणत असताना ही स्वतःच ते करते. आणि आता नाही आबा, आता नाही. नेत्रा, अगं तुला कळतंय का? आई मला निघाला. 7व्या मुलीची 7वी मुलगी म्हणून लोक आधीच दूषण देतात. अजून शिव्या शाप नको ऐकूच. मला त्रास होतो, माझा जीव जळतो. आई ऐक ना, तू रडू नकोस. मला सगळं कळतंय, पण फक्त आज मला जाऊ दे. यापुढे तू म्हणशील तेच होईल. मी तसंच करेन. मला आत्ता जाऊ दे. नाही, असं नको करू. आबा मला तुमचा फोन द्या. मी लगेच शेखर साहेबांना कळवते. आई तू काय करतेस? आई मला फोन दे. मला शेखर साहेबांना फोन करेन. तुला ऐकायचं नाहीये ना माझं? नाही ऐकायचं ना? ठीक आहे, नको ऐकू नकोस माझं. मी जाऊन काळ्या डोळ्यात जीव देते. मग कर तुला जे करायचंय ते. मी नाही येणार अडवायला. तू सुनबाई, अगं असं वाईट का बोलतेस ग तू? मी वाईट बोलते ते दिसतंय तुम्हाला, पण उद्या नेत्याचं काहीतरी वाईट होईल ते का? सुनबाई, देवी आईवर विश्वास ठेव. देवी आई आपल्या नेत्राचं कधीही वाईट होऊ देणार नाही. आणि देवीने संकेत दिल्यावर नेत्राला थांबवणं योग्य नाही. नाही आबा, नाही. पुढच्या पोरीच्या जीवाच्या पुढे काय योग्य आणि काय अयोग्य? आता मला फक्त माझ्या मुलीचा जीव महत्वाचा आहे. बाकी काही नाही. आई ऐक ना. ठीक आहे, तुला नाही ना ऐकायचंय माझं? फोन घे, कर फोन. कर फोन. त्यांची काळजी घे. मी जाते काळ्या डोळ्यात जीव द्यायला. आई हे काय बोलतेस तू? काय करतेस? तुला त्यांची काळजी आहे ना? तुला त्या अद्वैत साहेबांचा जीव वाचवायचं, वाचव ना. माझा जीव काय? मी जाते. जीव नाही जाते ना मी. नेत्रा, थांब. हे घे. नकोय मला. पण असलं काहीतरी नको बोलू. नेत्रा, मी तुला शेवटचं सांगते. राज्याध्यक्ष हा विषय कायमचा संपला. तरी सुद्धा तू घरातनं बाहेर पडलीस, त्या दिवशी मी मेलेली असेल.
ताई